नमस्कार, मी स्वाती साळवी मेडिकल करियर गायडन्समध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिकचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आडगाव नाशिक याबद्दलची फर्स्ट इयरची फीज काय काय आहेत, कॅटेगरी वाईज काय काय फीज आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर हे कॉलेज जे आहे नाशिकचं वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हे 1990 साली स्थापन झालेलं आहे। या कॉलेजची या वर्षीची म्हणजे 2024-25 ची फर्स्ट इयरची काय फीज आहे कॅटेगरी वाईज त्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूयात। चला ती माहिती स्क्रीनवर डिटेल पाहूयात। ओपन कॅटेगरीसाठी ॲडमिशन अँड फॉर्म फीज आहे 2000 रुपये, ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज आहे 11 लाख रुपये, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे 10,500 रुपये, इन्शुरन्स आहे स्टुडंटसाठीचा तो आहे 2125 रुपये, त्यानंतर मेडिक्लेम पॉलिसीसाठी 2375 रुपये। अशी टोटल ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या वर्षाची फी आहे 11,15,000 रुपये। आता आपण पुढच्या कॅटेगरीचं बघूयात। ओबीसी अँड SEBC कॅटेगरीसाठी ॲडमिशन अँड फॉर्म फी आहे 2000 रुपये, त्याचबरोबर ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज आहे 6,11,111 रुपये, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे 3,200 रुपये, इन्शुरन्स आहे 2125 रुपये, त्याचबरोबर मेडिक्लेम पॉलिसी आहे 2375 रुपये। म्हणजे ही टोटल आहे फीस 6,18,811 रुपये। त्यानंतर EBC कॅटेगरीसाठी 2000 रुपये ॲडमिशन अँड फॉर्म फी, ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी आहे 5,50,000 रुपये, त्याचबरोबर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे 10,500 रुपये, इन्शुरन्स आहे 2,125 रुपये, त्याचबरोबर मेडिक्लेम पॉलिसी आहे 2,375 रुपये। अशी टोटल फी आहे 5,65,000 रुपये। त्यानंतर VJNT आणि SBC कॅटेगरीसाठी ॲडमिशन फीज आणि फॉर्म फी आहे 2000 रुपये, त्याचबरोबर ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी आहे 1,22,222 रुपये, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे 3,200 रुपये, इन्शुरन्स आहे 2,125 रुपये, मेडिक्लेम पॉलिसी आहे 2,375 रुपये। अशी टोटल फी आहे 1,29,922 रुपये। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी ट्यूशन फी आहे ST कॅटेगरीसाठी ॲडमिशन अँड फॉर्म फी आहे 2000 रुपये, ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी काहीच नाही आहे, 0 आहे, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन एलिजिबिलिटीची फी आहे 3,200 रुपये, इन्शुरन्स आहे 2,125 रुपये, मेडिक्लेम आहे 2,375 रुपये। अशी टोटल पहिल्या वर्षाची फी आहे SC कॅटेगरीसाठी 7,700 रुपये। ST कॅटेगरीसाठी ॲडमिशन आणि फॉर्म फी आहे 2000 रुपये, ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी काहीच नाही, 0, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन आणि एलिजिबिलिटी फी आहे 3,200 रुपये, इन्शुरन्स आहे 2,125 रुपये आणि मेडिक्लेम पॉलिसी आहे 2,375 रुपये। अशी ST कॅटेगरीसाठी टोटल एक वर्षाची फी आहे 7,700 रुपये। NRI स्टुडंटसाठी फी आहे ॲडमिशन फीज अँड फॉर्म फी 2000 रुपये, ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज 55 लाख रुपये, युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे 90,850 रुपये NRI स्टुडंटसाठी, त्याचबरोबर इन्शुरन्स आहे 2,125 रुपये, मेडिक्लेम आहे 2,375 रुपये। अशी NRI कॅटेगरीच्या मुलांसाठी पहिल्या वर्षाची फी आहे 55,95,350 रुपये। ही आहे 2024 आणि 25 ची पहिल्या वर्षाची फी MBBS कॉलेजची। त्याचबरोबर मेस आणि हॉस्टेलची फी सेपरेट असते। पहिल्या वर्षासाठी एका वर्षाची फी आहे मेसची 60,000 रुपये, पूर्ण वर्षाची मिळून मेसची फी 60,000 रुपये, त्याचबरोबर हॉस्टेलची 65,000 रुपये फी आहे। अशी मिळून टोटल 1,25,000 रुपये मेस आणि हॉस्टेलची फी आहे। ही टोटल फीच्या व्यतिरिक्त ही फी भरावी लागते। म्हणजे जसं की टोटल फी जर 11,15,000 रुपये असेल तर प्लस ही हॉस्टेल आणि मेसची फी
1,25,000 अशी फी पे करावी लागते. प्रत्येक कॅटेगरीसाठी असले तरीसुद्धा मेस आणि हॉस्टेलची फी ही सेपरेट असते वर्षभरासाठी. तर ही होती नाशिकच्या प्रायव्हेट MBBS कॉलेजची 24 आणि 25 म्हणजे 2024 आणि 25ची वर्षभराची पहिल्या वर्षाची फी. असेच नवीन नवीन कॉलेजबद्दलची माहिती आणि त्याची फीची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याबद्दल म्हणजे आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही कमेंट असतील, काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.